नमस्कार. आज आपण नाशिक शहरातील रामवाडी परिसरात इथे सिद्धेश्वर मंदिर आहे, इथे आपण आलेलो आहोत आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता ही पानवेली आहे. खरं तर नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा येत आहे आणि या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने 32 ते 35 हजार कोटी नाशिकला निधी आलेला आहे आणि इथे ही पानवेली काढण्यासाठी तुम्ही बघू शकता नाशिककरांना हे खूप जवळून माहीत आहे की ह्या पुलाच्या त्या बाजूला ती पानवेली काढायची एक बोट असते. दाखवली इकडे हा जो आपला ब्रिज आहे सिद्धेश्वर मंदिराचा, याच्या त्या बाजूला पानवेली काढण्यासाठी एक बोट असते. तिचं काम एकच आहे, पानवेली आली का साईडला लावायची आणि बाजूला होऊन जायचं. मात्र ती पानवेली तशीच राहते. खरं तर ती पानवेली उचलून बाहेर काढायला पाहिजे आणि एखाद्या आपल्या घंटागाडी असेल किंवा काहीतरी त्याला व्यवस्था करून ती बाहेर येऊन फेकायला पाहिजे. असं न करता आणि मी तर आजपर्यंत त्याची पानवेली काढणारी बोट आहे ह्या ब्रिजच्या बाजूला बघितलेलीच नाही. म्हणजे खरं तर दुर्दैव आहे. एवढा निधी असताना, एवढी यंत्रणा असताना, नाशिक महानगरपालिकेमध्ये करोडोचे कामं चालू असतानाही मात्र याच्या सुपरविजन करायला किंवा हे बघायला कोणी नाही. म्हणजे कॉन्ट्रॅक्टर पैसे घेतोय, पैसे खातो आहे, अधिकारी टक्केवारी घेत आहे, ते पण खात आहे आणि मात्र नाशिककर असेच. मी तुम्हाला सांगतो, मी इथं उभा आहे, तुम्ही बघू शकता इथे हा जाळ आहे. अक्षरशः ह्याच्या पाण्याचं उग्र वास येतो, घाण वास येतोय का ज्याला जी आपण पवित्र गंगा नदी म्हणतो, जिथे भाविक येणार आहे, देशोदेशातून भाविक येणार आहे, ते इथं आंघोळ करणार आहे, त्या नदीत आत्ताच गलिच्छ वास येतोय. खर्च होतो कुठे? माझा नाशिककरांना प्रश्न आहे, जागे व्हा, उठा आणि आवाज उठवा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय प्रहार.